नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी बालभारती इयत्ता 8वी या पाठ्यपुस्तकातील तिसरा पाठ लाखाच्या कोटीच्या गप्पा लेखक वसंत जोशी यांचे हा पाठ पाहणार आहोत. सर्वप्रथम लेखकाचा परिचय. वसंत जोशी हे एक कथाकार, कवी आणि विनोदी साहित्य लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची लोकनाट्ये व बालनाट्येसुद्धा प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या कथांची तमिळ व कन्नड या भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या बिनबियांच्या गोष्टी खूप गाजल्या आहेत. या कथांमध्ये कल्पनाही नाविन्यपूर्ण आहे. त्यातील अनेक लेखक, अभिनेते यांच्या संदर्भात कल्पकतापूर्ण वेगळेच प्रसंग रचलेले आहेत. म्हणजेच कथामधील प्रसंग काल्पनिक पण व्यक्ती मात्र खऱ्या, असे वेगळेच रसायन त्यांनी निर्माण केलेले आहे. या पाठामध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांनी दोन व्यक्तिरेखा घेतलेल्या आहेत. मराठी चित्रपट क्षेत्रातील त्या काळातील गाजलेले दोन कलाकार, एक शरद तळवळकर आणि दोन राजा गोसावी, यांच्याभोवती ही कथा, काल्पनिक प्रसंग गुंफला गेलेला आहे. पाठामध्ये असणारा परिचय मी थोडक्यात तुम्हाला करून देतो. इगतपुरी येथे इंजिनात बिघाड झाल्यामुळे गाडी 3 तास उभी होती. अन्य प्रवासी कंटाळवाणीपणाने वेळ घालवत होते. परंतु या दोन कलाकारांनी, या दोन माणसांनी, शरद तळवळकर आणि राजा गोसावी, एक कल्पकतेने या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे ठरवलं. पण त्याचा परिणाम मात्र हास्यस्फोटकपणे झाला. म्हणजे विनोदी पद्धतीनं हे घडत गेलं. ही कथा लेखक वसंत जोशी यांच्या हास्य कल्लोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेल्या आहेत. पाठाचा आशय आपण थोडक्यात पाहूया. इगतपुरी स्टेशनवर नागपूर दादर एक्सप्रेस इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे 3 तास ती गाडी थांबलेली असते. गाडीतल्या प्रवाशांमध्ये एक म्हातारा व एक दुसरा तरुण, या दोघांमध्ये गप्पा सुरू होतात. म्हातारा म्हणजे हेच ते शरद तळवळकर आणि तरुण म्हणजे राजा गोसावी. या दोघांमध्ये गप्पा सुरू होतात. त्या गप्पांमधून तरुण इंग्लंडला जाणार असल्याचे लक्षात येते. इंग्लंडला जाण्यासाठी तो पासपोर्ट मिळवतो, व्हिसा काढतो, टेलरकडून नवीन कपडे शिवून घेतो. म्हाताऱ्या काकांनी इंग्लंडला जाणाऱ्या पुतण्यासाठी म्हणजे राजासाठी 10,000चं घड्याळ पीटर्सबर्गला घेतलेली असते. मुंबईला गेल्यानंतर विमान प्रवासासाठी लागणारे 50,000 रुपये देण्याचे ते कबूल करतात. तरुण 50,000त इंग्लंडला 3 वर्षे राहणे आणि बॅरिस्टर होणे शक्य नसल्याचे सांगतो. कोट्याधिपती हा पुतण्या घाणेरड्या हॉटेलात राहणे योग्य नाही असा विचार करून काका स्वतंत्र बंगला घे, कारण अभ्यासासाठी निवांत जागा पाहिजे असे म्हणतात. किरकोळ खर्चासाठी वर्षाला 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाखांची आवश्यकता असल्याचे पुतण्याने म्हटल्याबरोबर बॅगेत शेअर्स विकून मिळालेले रोख 80 लाख रुपये आहेत असे काका सांगतात. कॉलेजात जाण्यासाठी गाडी लागेल त्यासाठी 20 लाख रुपये मी तुला देतो. या म्हणण्यावर काका आजच बँकेतून तेवढी रक्कम काढली असल्याचे नमूद करतात, त्यांना सांगतात. नंतर पुतण्याच्या म्हणण्यानुसार त्याला युरोप दर्शनही करायचे असते. त्यासाठी अर्धा खर्च तो स्वतः करणार असल्याचे व त्यासाठी आईचे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने बॅगेत असल्याचे तो सांगतो. या सर्व वक्तव्यावर काका तू बॅरिस्टर होऊन भारतात ये, त्यासाठी पाहिजे तेवढा पैसा खर्च करण्याची माझी तयारी आहे असे काका त्याला सांगतात. चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून आलेली रक्कम 10 कोटी मी बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवल्याचे सांगतात. आणि या दरम्यान गाडी सुटण्याची घोषणा होते. हे दोन प्रवासी
गाडीत शिरताच पेंगायला लागतात. कल्याण स्टेशन आल्यावर दोघांच्याही बॅगा चोरीला गेल्याचे लक्षात येते. दोघेही घाबरतात. समोरच्या बाकावर बसलेला एक म्हातारा प्रवासी, जो त्यांच्या सर्व गप्पांचा साक्षीदार असतो, तो बॅगेची चोरी झाल्याची तक्रार पोलिसाकडे करण्याचा सल्ला देऊन मुंबईला जाण्यासाठी पैसे देण्याची तयारी दर्शवतो. आता पुढे काय होणार याची वाचणाऱ्यांना उत्सुकता लागून राहते. पाठाच्या शेवटी त्या गप्पांना मिळालेली कलाटणी पाहून वाचकांना हसू आवरत नाही. एका वेगळ्या पद्धतीमध्ये हा पाठ वाचकांच्या समोर ठेवण्याचं एक विनोदी पद्धती लेखक वसंत जोशी यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. आता आपण पाठाकडे जाऊया. लाखाच्या कोटीच्या गप्पा. प्रस्तुत पाठात दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. हे दोन मराठी अभिनेते शरद तळवळकर आणि राजा गोसावी. त्यानंतर त्यांच्यात लाखाच्या कोटीच्या गप्पा सुरू होतात. म्हणजे दोघेजण आपण खूप श्रीमंत आहोत अशा पद्धतीने गप्पा मारत असतात. परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणालाही हसू आवरत नाही. आणि या पाठाच्या शेवटी जर आपण पाहिलं तर पाठाच्या शेवट त्या ठिकाणी वाचल्यानंतर आपल्याला कळतं की ही फक्त लाखाच्या आणि कोटीच्या गप्पा होत्या. या कथेचा शेवट वाचल्यावर कथेला मिळालेली कलाटणी पाहून आपल्याला सुद्धा याच्यातला आनंद घेता येतो. एक उत्तम विनोदी कथा वाचल्याचाही आनंद आपल्याला या ठिकाणी मिळतो. कारण लेखकाने तरुण राजा गोसावी इंग्लंडला जाणार म्हणून केलेली तयारी, त्यासाठी काकांनी जमवलेले पैसे आणि तेथे जाऊन काय काय करायचे याचे वर्णन इतके अस्सलपणे केलेले आहे की पाठाचा शेवट असा काही असेल याची कल्पनाही आपल्याला त्या ठिकाणी करवणार नाहीत. तर पाहूया आपण पाठाचा हा भाग आपल्याला कसा वाटतोय ते. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवरती 3 तास थांबून राहिली. ट्रेनमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण असल्यामुळे नागपूरहून दादरला निघालेली जी एक्सप्रेस आहे ती इगतपुरी स्टेशनवर थांबली. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझाऱ्या घालू लागले. गाडीतले प्रवासी गाडी थांबल्यामुळे प्लॅटफॉर्मवरच इकडे तिकडे आपला वेळ घालवू लागले. कुणी बुक स्टॉलवरचे वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. कोणी आपला वेळ वाया घालवण्यासाठी किंवा वेळ घालवण्यासाठी त्या ठिकाणी जे करता येईल ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी कोणी वर्तमानपत्र घेऊन वाचत होते. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसली. 2 प्रवासी त्या ठिकाणी तिथे असणाऱ्या दगडी बाकावर जाऊन बसली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. हे 2 प्रवासी म्हणजे शरद तळवळकर आणि राजा गोसावी, काका आणि पुतण्या. समोर 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले आणि त्या गप्पा झाल्यानंतर त्यांनाही कंटाळा आला. त्यांनी चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या आणि चहाचा आनंद घेतल्यानंतर पुन्हा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. म्हणजे त्यांचा आवाज, त्यांचं बोलणं, त्यांच्या बोलण्यातला आनंद, त्यांच्या विषयातला आनंद घेत ते बोलत होते आणि त्यांचा आवाज सर्वदूर पसरलेला होता. त्या 2 प्रवाशामध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण होता. त्यांच्यामध्ये एक म्हातारा माणूस होता आणि तो म्हातारा माणूस म्हणजेच मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते शरद तळवळकर आणि दुसरा तरुण म्हणजेच मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध त्या काळातील अभिनेता राजा गोसावी हे होते.
म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? आता यावरून त्यांच्या विषयाला सुरुवात होते. त्यांनी आपल्या पुतण्याला विचारलं की राजा, तू आता इंग्लंडला जाणार आहेस, मग इंग्लंडला जाण्याची तुझी तयारी झाली का? असं काय काका विचारता. मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढली आहे. काकांनी विचारल्याबरोबर पुतण्याने त्या ठिकाणी काकांना सांगितलं की मी पासपोर्ट काढलेला आहे. पासपोर्ट म्हणजे त्याला मराठीत पारपत्र असे म्हणतात. आपल्या देशातील नागरिकाला सरकारने परदेशी जाण्यासाठी दिलेले परवानापत्र. हे पत्र असल्याशिवाय देशातल्या कोणत्याही नागरिकाला आपला देश सोडून परदेशात जाता येत नाही. विसा काढलेला आहे. विसा म्हणजे आपल्या देशाने आपल्याला परदेशात जाण्यासाठी परवानगी दिली, तरी परदेशाने आपल्याला त्या देशात प्रवेश द्यायला हवा. म्हणून परदेश त्यांच्याकडे गेल्यानंतर प्रवेश देण्याचे जे प्रमाणपत्र आपल्याला देतात, परवानापत्र आपल्याला देतात, त्याला विसा म्हणतात. जगात कुठेही जायचे असेल तर पासपोर्ट व विसा या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग त्या काकांनी विचारल्यानंतर पुतण्याने सांगितलं की मी पासपोर्टसुद्धा काढलेला आहे, विसा काढलेला आहे, त्याचबरोबर टेलरकडून नवीन कपडे शिवलेले आहेत, 4 सूट असे नेहमीचे कपडे सगळे घेतलेले आहेत, आणि त्याचबरोबर तुम्ही दिलेले घड्याळसुद्धा मी त्या ठिकाणी बरोबर बॅगमध्ये आणलेलं आहे. राजा, ते घड्याळ भारी किमतीचे आहे, 10,000 मोजलेत. काकांनी सांगितलं की हे जे घड्याळ आहे, हे घड्याळ मी घेतलेले आहेत. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. पीटर्सबर्गला गेलो होतो त्यावेळेस मी ते घड्याळ घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? असा काकांनी त्याला प्रश्न विचारला. मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन, आणि मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ ती रक्कम तुला देईन, असं काकांनी त्या आपल्या पुतण्याला सांगितलं. पण बेटा, सांभाळून जायचं बरं का. पण एवढं सगळं त्या ठिकाणी घेतल्यानंतर एवढा पैसा तुझ्याबरोबर आहे आणि तुला व्यवस्थितरित्या सांभाळून जावं लागेल. पण काका, तुमच्या 50,000त इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? असा प्रश्न पुतण्याने विचारला. 50,000त इंग्लंडला काय होणार? मला बॅरिस्टर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, आणि वकील होण्यासाठी मला खूप त्या ठिकाणी पैसे भरावे लागतील, माझ्या राहण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आणि 50,000 रुपये त्या ठिकाणी मला कसे पुरतील? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. म्हणजे नुसता किरकोळ खर्च, वरचा खर्च जरी धरला तरी मला 15 लाख रुपये वर्षाला लागतील. कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या कुठल्याही घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? असा प्रश्न पुतण्याने विचारला की मी जर असं कुठल्याही हॉटेलमध्ये राहिलो तर तुम्हाला ते आवडेल का? तुमच्या इज्जतीच्या, तुमच्या शानच्या ते खिलाफ आहे, म्हणजे त्याच्या विरुद्ध आहे. तुम्ही एवढे मोठे आहात, श्रीमंत आहात, आणि अशा पद्धतीने मी कुठल्याही हॉटेलात राहणं हे शोभून दिसणार नाही. नको नको, तू एक स्वतंत्र बंगला घे, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. मग ते सांगितल्याबरोबर काकांनी लगेच त्याला सांगितलं की तुझ्यासाठी एक स्वतंत्र बंगला घे, म्हणजे तुला अभ्यासालाही वेळ मिळेल. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. आणि हे जर करायचं असेल तर मला कमीत कमी त्या ठिकाणी वर्षाला 15 लाख रुपये लागतील, आणि 3 वर्षासाठी मला 45 लाख एवढा खर्च त्या ठिकाणी होणार आहे. त्यावेळेस काका लगेच उत्तर देतात, त्याची सोय मी आत्ता या क्षणालाही करू शकतो. बॅगेत शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आत्ताच देऊ का? त्याचबरोबर काकाने लगेच त्याला सांगितलं की मी बॅगेत शेअर्स आणलेली आहेत, आणि ते शेअर्स विकून त्या ठिकाणी 80 लाख रुपये बॅगेमध्ये नगद
म्हणजे रोख पैसा. रोख पैसा त्या ठिकाणी मी आणलेला आहे. जवळपास 80 लाख रुपये आता माझ्या बॅगमध्ये आहेत. तुला लगेच देऊ का, असे काका त्या ठिकाणी बोलले. नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटारही मला लागेल. रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार नाही का? मी चालत कसा जाणार? 20 लाख तरी त्यासाठी लागतील. म्हणजे मी तिथं गेल्यानंतर मला कॉलेजला जायला गाडी लागणार. मी चालत कसा जाणार? याच्यासाठी मला एक नवीन गाडी विकत घेतली लागेल आणि त्या गाडीसाठी मला 20 लाख रुपये तरी कमीत कमी लागतील. काका, ती रक्कम आता याच बॅगेत आहे. बँकेतून आजच तेवढी रक्कम काढलेली आहे. तर काका लगेच सांगतात की त्याही रकमेची काही काळजी करू नको. तीही रक्कम मी बँकेतून काढलेली आहे आणि तीही बॅगमध्ये आहे. काका, मला सारा युरोप बघायचा आहे. प्रत्येक देशात किमान 1 वर्षभर तरी राहावं लागेल. त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्यांचे दागिने, सोन्याचे दागिने तिने मला परवा दिले आहेत. ते आहेत आत्ता माझ्या बॅगेत. त्यावेळेस पुतण्याने सांगितले की एवढंच नाही, मी बॅरिस्टर तर होणार आहे, तो अभ्यासही मी करणार आहे आणि त्याचबरोबर मला कमीत कमी ज्या देशात मी शिकायला गेलेलो आहे तो युरोप खंड मला त्या ठिकाणी बघायचा आहे. आणि युरोप खंड बघायचा असेल तर त्या युरोप खंडामधील जे देश आहे त्या देशात मला फिरलं पाहिजे. आणि प्रत्येक देशात जर मला फिरायचं म्हणलं तर तेवढा खर्च लागणार आहे. यातला अर्धा खर्च मी आईचे जे 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आहेत ते दागिने विकून त्या ठिकाणी मी करणार आहे. अर्धा खर्च जो आहे तो अर्धा खर्च तुम्ही मला द्या. राजा, तू अजिबात काळजी करू नकोस. तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. त्यासाठी मी वाटेल तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे. त्यावेळेस काकांनी सांगितलं, तू बॅरिस्टर हो, वकील हो, आणि तो वकील होऊन भारतात येण्यासाठी जेवढा खर्च लागेल तेवढा खर्च मी करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी आले आहेत ते पण मी माझ्या बॅगेत वरच्या कप्प्यात ठेवले आहेत. आणि त्याचबरोबर आपला जो चहाचे मळे होते आणि सफरचंदाचे मळे होते ते विकून मला 10 कोटी रुपये आलेले आहेत आणि तेही 10 कोटी रुपये मी बॅगमध्येच वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत. त्यांचं असं बोलणं चालू असतानाच गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळ समोरासमोरच्या शीटवर बसले. 5-10 मिनिटात ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायलाही लागले. आणि त्यांची ही चर्चा चालू असताना गाडीचा हॉर्न त्या ठिकाणी वाजला. गाडी निघण्याची तयारी. कोणी प्रवासी गाडीच्या डब्यात शिरले, खिडकीजवळ समोरासमोरच्या शीटवर बसले आणि गाडी सुरू झाल्यानंतर वारं लागताच ते दोघेही झोपायला लागले, पेंगायला लागले आणि चक्क दोघे त्या ठिकाणी झोपी गेले. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं आणि कल्याण स्टेशन कधी आलं हे त्यांना कळले नाही. त्या 2 प्रवाशापैकी तरुण प्रवासी जागा झाला आणि त्या दोघांच्या पैकी जे तरुण प्रवासी आहे राजा गोसावी आहेत ते जागे झाले. त्यांनी आपल्या शीटखाली आपली बॅग आहे हे पाहिलं आणि जागे झाल्याबरोबर त्यांनी शीट खाली बघितलं, आपली बॅग त्या ठिकाणी आहे की नाही. बापरे, त्यांची बॅग तिथे नव्हती. त्यानं ते म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं आणि त्या दोघांची बॅग शीट खाली नव्हती. त्याने लगेच आपल्या त्या काकांना, म्हाताऱ्या प्रवाशाला म्हणजेच शरद तळवळकर यांना उठवलं. माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं? दोघेही किंचाळले आणि दोघांच्याही बॅगा त्या ठिकाणी गायब झालेल्या होत्या, चोरीला गेलेल्या होत्या आणि दोघेही त्या ठिकाणी किंचाळले. आपल्या बॅगा कुठं गेल्या आहेत यासाठी त्यांनी आरडाओरडा केला. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला की तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून प्रवास करणं योग्य नाही. इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगामधून किती रक्कम आहेत हे उघड उघड मोठ्याने बोलत होता. तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवल्या. म्हणजे तुम्ही इतकी मोठी माणसं आणि मोठी माणसं असताना तुम्ही असं रेल्वेनं प्रवास करणं योग्य नाही. तुम्ही इगतपुरी स्टेशनवर गप्पा मारत होता. गप्पा मारताना तुम्ही त्या ठिकाणी किती पैसे आणलेले आहेत असं सगळं सांगत होता आणि त्याच रेल्वेमध्ये कोणीतरी भामटा चोर त्या ठिकाणी बसला असेल आणि त्यानं त्या
सगळ्या गोष्टी तुमच्या ऐकल्या आणि त्या भुरट्या चोरानं त्या भामट्याने तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरी हरी करत, आता बसा टाळ कुटत, काही काम न करता नुसतं बसून राहा. तुमची जाम नुकसानी झाली आहे, म्हणजे तुमचं खरोखर खूप नुकसान झालं आहे. कल्याण रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. आता कल्याण स्टेशन आलं आहे, तुम्ही स्टेशनवर उतरा आणि तुमच्या बॅगा चोरीला गेल्या आहेत अशी पोलिसांकडे तक्रार करा. बॅगा अजून सापडतील. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी तरी पैसे आहेत का, का मी देऊ? त्या माणसानं त्यांना विचारलं की आता कमीत कमी जाऊन रेल्वे पोलिसांकडे तुमच्या बॅगांची झालेली चोरीची तक्रार करा, म्हणजे कमीत कमी ते पोलीस तुमच्या बॅगा तुम्हाला शोधून देतील. आणि हे सांगत असताना तो त्यांना म्हणाला की तुमच्याकडे निदान मुंबईला जाण्यापर्यंत तरी पैसे आहेत का, का ते पण मी तुम्हाला देऊ? नको नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला. नको, आम्हाला तुमच्या पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत, त्यामध्ये आमचा चहाचा जो खर्च आहे तो खर्च त्या ठिकाणी निघून जाईल, असे राजा गोसावी म्हणाले. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होणार. त्यात माझ्या मिशा होत्या, आता शिवाजी मंदिरात गेल्या नवीन मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार, तो म्हातारा प्रवासी म्हणाला. आणि त्या बॅगमध्ये म्हाताऱ्या प्रवासानं सांगितलं की माझ्या मिशा नाटकाच्या कार्यक्रमाच्या मिशा त्याच्यामध्ये होत्या आणि आता आपल्याला नवीन मिशा घ्याव्या लागणार, 10 रुपये दंड बसणार. आणि तिथे गेल्या जे दादरला शिवाजी मंदिर आहे, त्या शिवाजी मंदिरामध्ये नाटकांचे प्रयोग होतात आणि हे दोघेही त्या ठिकाणी नाटकांच्या प्रयोगासाठी चाललेले असतात. आणि तिथे गेल्यानंतर आता सगळ्यात अगोदर मिशांचा खर्च त्या ठिकाणी होणार. म्हणजे तुम्ही आहात तरी कोण, तुम्हाला नव्या मिशा कशाला लागतात? कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे? समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. त्याचंही बरोबर आहे, कारण आपण आपल्या खिशातले थोडेसे पैसे जरी हरवले, चोरीला गेले, तरी अस्वस्थ होऊन जातो. आणि हे 2 प्रवासी ज्यांचे लाखो करोडोची रक्कम त्या ठिकाणी बॅगेतून गेलेली आहे, तरीसुद्धा हे 2 प्रवासी एवढे शांत त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि त्यांची चर्चा गेलेल्या पैशाची नाही, तर त्या बॅगमधून गेलेल्या ज्या हरवलेल्या मिशा आहेत, त्या मिशा त्या ठिकाणी कशा मिळतील याच्यासाठी त्यांची चर्चा चालू होती. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने हसले. तरुण प्रवासी म्हणाला, अहो, आम्ही नाटकवाली, मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आमच्या बॅगांमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काही नव्हतं. त्यांनी त्या माणसाला, प्रश्न विचारणाऱ्या माणसाला आपला परिचय दिला. त्या तरुण मुलाने त्या ठिकाणी प्रवाशांनी सांगितलं की आम्ही दोघं नाटकवाले आहोत, हे शरद तळवळकर आणि मी राजा गोसावी, आणि आमच्या बॅगमध्ये कोणत्याही पद्धतीचे पैसे किंवा रकमा नव्हत्या, तर आमच्या बॅगमध्ये आमच्या नाटकांचं मेकअपचं साहित्य त्या ठिकाणी होतं. मग इगतपुरी स्टेशनच्या तुमच्या लाखाच्या कोटीच्या गप्पांचं काय? मग तुम्ही इगतपुरी स्टेशनवर एवढ्या लाखाच्या करोडोंच्या गप्पा त्या ठिकाणी मारत होता, त्याचं काय? असा प्रश्न त्या समोरच्या प्रवाशानं त्यांना विचारला. ते तुम्ही खरंच मानलत की काय? अहो, आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नाटकाची रिहर्सल करत होतो, म्हणजे आम्ही फक्त आमच्या नाटकामध्ये असणारे जे डायलॉग आहेत, जे आम्हाला नाटकात बोलायचे आहेत, त्याचीच रिहर्सल आम्ही त्या ठिकाणी, रिहर्सल म्हणजे सराव, प्रात्यक्षिक आम्ही त्या ठिकाणी करत होतो. आणि हेच तुम्हाला बहुतेक खरं वाटलं, त्या चोरालाही बुरट्या तसंच वाटलं आणि त्याच्यामुळे आमच्या बॅगा त्या ठिकाणी चोरीला गेल्या. या पाठाच्या माध्यमातून तुम्हाला कळलंच असेल की 2 प्रवाशांनी इगतपुरी स्टेशनवर मारलेल्या लाखो कोटीच्या गप्पा म्हणजे केवळ वेळ घालवण्यासाठी केलेल्या नव्या नाटकाची रिहर्सल होती. कारण हे 2 प्रवासी म्हणजे प्रसिद्ध कलाकार राजा गोसावी आणि शरद तळवळकर असून
त्यांच्या बॅगेत फक्त शिवाजी मंदिरामध्ये होणाऱ्या नाटकाच्या प्रयोगाचे सामान होते आणि कोटीच्या गप्पा मारणाऱ्या या दोन कलाकारांपुढे बॅगेतल्या मिशा चोरीला गेल्या म्हणून 10 रुपयांच्या नव्या मिशा विकत घेण्यासाठी आता भुर्दंड पडणार हे दुःख होतं. ह्या कथेचा शेवट वाचल्यावर कथेला मिळालेली कलाटणी पाहून आपल्याला खूप आनंद वाटतो. कथेमधून एक नवीन काहीतरी अभ्यास, नवीन काहीतरी शिकल्याची जाणीव आपल्याला त्या ठिकाणी होते की जीवनामध्ये माणसालाही कधीकधी असा वेळ त्या ठिकाणी घालवावा लागतो. आजही आपल्यावर तीच परिस्थिती आहे. कोरोनामुळे खूप काळ झाले सर्व लोक आपापल्या घरात आहेत आणि अशा काळामध्ये आपल्याला आपला वेळ घालवणं खूप अवघड आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण वेगवेगळे विषय काढून जीवनाचा आनंद जर त्या ठिकाणी घेतलात तर तो आनंद आपल्याला लाभदायक ठरेल. अशा पद्धतीनं या पाठामधून लेखक वसंत जोशी यांनी एक वेगळी कल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे साक्षात कल्पना पूर्णपणे वेगळेच प्रसंग या ठिकाणी त्यांनी रचलेले आहेत. या कल्पनामध्ये नाविन्यपूर्णता आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कथांमधील प्रसंग काल्पनिक आहे पण व्यक्ती मात्र खरे आहेत. असे एक वेगळ्याच पद्धतीनं या ठिकाणी लिहिण्याचं काम लेखक वसंत जोशी यांनी केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी या पाठावरचा जो अभ्यास आहे, सराव अभ्यास, तो अभ्यास या ठिकाणी सोडवायचा आहे. धन्यवाद.